नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र भूषण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। PM किसान नोंदणी मोठा बदल। तरी आपण पाहू शकतो PM किसानमध्ये कोणकोणती कागदपत्र लागत आहेत ते आपण या JR प्रमाणे पाहूयात। तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रसिद्धी पत्रक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, PM किसान योजना, स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धत। आपण पाहू शकतो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत PM किसान योजना नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांची सूचित करण्यात येते की सदर योजनेचे पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे। तरी आपण पाहू शकता जी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत PM किसानसाठी आपल्याला नोंदणी करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ते कागदपत्रे 200 KB मर्यादेमध्ये असावीत। 200 KBची फाईल असणे अनिवार्य आहे। तरी आपण खालीलप्रमाणे कागदपत्रे पाहू शकतो। मागील 3 महिन्यातील डिजिटल तलाठी सहीची सातबारा, जी आपण 3 महिन्यामध्ये जी तलाठीची सातबारा डिजिटल किंवा आपण अशी ऑनलाईन सातबारा काढलेली असते ती, व जमीन नोंदणीची फेरफार, लाभार्थ्यांच्या नावे जमीन धारणा 1/2/2019 पूर्वीच असणे आवश्यक आहे। अपवाद वारसा हक्काने झालेले जमीन हस्तांतरण, जेणेकरून अपवाद वारसा हक्काने जी जमीन नावची झालेली आहे त्यासाठी आपल्याला PM किसानचे सुद्धा जी नोंद आहे ती होऊ शकते। म्हणजे वारस नोंद फेरफार मदत दिनांक 1/2/2021 नंतर असलेल्या ज्याची नावावर वारसाने जमीन आली त्याच्या नावे जमीन आलेली असलेले फेरफारही सोबत जोडावी, जेणेकरून आपल्या नावावर जी जमीन झाली आहे त्याची फेरफार आपण जोडावी, जे जुना फेरफार आहे तो। पती पत्नी व 18 वर्षाखालील आपले आधार कार्ड सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत। जी पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्याचे आधार कार्ड व सर्व एकाच पानावर स्कॅन करावे, जेणेकरून त्यांना पाहण्यास सोपे जाते। व तुम्ही जे आता वरी डॉक्युमेंट दिलेले आहेत ते आपण 200 KBच्या आत म्हणजे अपलोड करायचे आहेत, जी फाईल आहे ती। व वरील सर्व ऑनलाईन अपलोड केलेले कागदपत्र पडताळणी सादर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल। जे वरची कागदपत्रे आपण जमा केल्याच्या नंतर लाभार्थ्यांना तात्काळ मान्यता मिळेल, परंतु जमीन ही 1/2/2019 पूर्वी म्हणजे त्याच्या आधी नावची झालेली असावी, तर PM किसान योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकतो। त्यासाठी आपली जी फेरफार आहे त्याच्यावरती नोंद असते, त्या नोंदीवरती आपल्याला कळते की आपल्या नावाची जमीन केव्हा झालेली, जरी लक्षात नसेल तर। त्याच्यामुळे फेरफारची आवश्यकता आहे। तर लाभार्थी अपात्र मागे घेण्याची पद्धत, तर अपात्र मागे घेण्याची विहित नमुन्यातील अर्ज, लाभार्थ्याचे पोर्टलवरील स्टेटस प्रिंट, आधार कार्ड, पती पत्नी व 18 वर्षाच्या आतील अपत्य, परिशिष्ट व कृषी सहाय्यक यांना प्रमाणित केले, नवीन सातबारा व उतारा डिजिटल तलाठी सहीचा, वरील प्रमाणे जमीन नोंदणीची फेरफार, वारसा नोंदीची फेरफार, वरील सर्व अपात्राच्या मागे घेण्यात कागदपत्र 2 प्रतीत तालुका कृषी अधिकारी कार्यालय सदर करावीत। अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून जी आपल्या लाभार्थी अपात्रता मागे घेण्याबाबतची कार्यपद्धती आहे एवढ्या प्रकारचे आपल्याला कागदपत्र लागतात। जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपले जे तालुका कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला माहिती नसेल तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात। तरी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आल्याबद्दल जय जवान जय किसान, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।